शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णैः शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं श्रीपरमात्मने नमः। अथ पंचदशोऽध्यायः। परमपदाची प्राप्ती कशी होते, ते पद कसं आहे, हे सर्व सांगून झाल्यानंतर जीवाच्या कोणत्या चुकीमुळे त्याला नित्यप्राप्त म्हणजे प्राप्ताची प्राप्ती परमात्म स्वरूपाचा परमधामाचा अनुभव घेता येत नाही, ते का होतं ते या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतायत. ते म्हणतात, ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनःषष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. या देहामध्ये हा जीवात्मा माझा सनातन अंश आहे आणि तो या त्रिगुणमयी मायेमध्ये स्थित असलेल्या प्रकृतीस्थानी मनासह 5 इंद्रियांचं आकर्षण करतो. आता प्रकृतीचे 3 लोक, जीवलोके म्हणजे काय? प्रकृतीचे 3 लोक किंवा 14 भुवन, यामध्ये जीव जितक्या योनीमध्ये शरीर धारण करतो, ते 184 योनी वगैरे आपण म्हणतो ना, तसं जितक्या योनीमध्ये शरीर धारण करतो त्या योनींना जीवलोक म्हणून समजतात. तसंच जीवलोके म्हणजे या शरीरलोकात, शरीर हे पण एक लोक आहे असं जर समजलं तर या शरीरलोकामध्ये स्थूल सूक्ष्म कारण हे 3 देह आहेत, त्यालाही जीवलोक अज्ञान देह असं समजतात. चौथा महाकारण देह हा ज्ञानाचा आहे, त्यामुळे तो जीवलोक नाही. त्याचप्रमाणे जसं पुत्र हा पित्याचा अंश असतो, तसंच भगवंत आपले पालन पोषण करणारे पिता आहेत, म्हणून आपण त्यांचे अंश आहोत, वंश आहोत. हा जीव समुदाय सुद्धा अनादी अनंत असाच आहे, सतत चालू आहे, त्यामुळे त्याला सनातन अंश असं म्हटलेलं आहे. आपण नेहमी जीव शिवाचा संबंध आहे असं म्हणतो. परमेश्वर जीवही नाही, तरीही तो म्हणतो हा जीव माझाच अंश आहे. खरं तर परमेश्वर जीव नाही आहे, तो परम ईश्वरच आहे, शिवच आहे, शक्तीसहित शिव आहे. तो जीव राहिलेला नाही आहे, पण तरीही तो म्हणतो की हा जीव माझा सनातन अंश आहे, माझाच अंश आहे. आता पारमार्थिक दृष्टीने जर बघितलं तर हा अंश नाही. बघा मी काय म्हणते ते. पारमार्थिक दृष्टीने म्हटलं की हा अंश नाही, उलट जीव तर ते परब्रह्मच आहे. अंश कुठला? परब्रह्मच आहे. पण तत्वज्ञान असं सांगतं की साधना परिपूर्तीनंतर जीवाला असं वाटतं की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. सद्गुरू त्याला उपदेश करतात, तत्वम असी. आणि तसं बघितलं तर हे जीवाला वाटणं, सद्गुरूंनी सांगणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या साधना परिपूर्तीपर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्या जीवशिव ऐक्यापर्यंत नेणाऱ्या गोष्टी आहेत, या सगळ्या मायेतच येतात. म्हणून व्यावहारिक दृष्टीने हा अंश आहे. आपल्या अंगी परब्रह्माचं तेज असताना सुद्धा
तो आपल्या कर्मामुळे, अज्ञान आवरणामुळे आपल्याला स्वतःला तेजोहीन, अल्पज्ञ असं समजतो. संपूर्ण जगताला म्हणजे जीवभूता, त्या जीवभूताला पराप्रकृतीनी म्हणजे श्रेष्ठ प्रकृतीनी म्हणजे तत्वम असी ज्याला आपण म्हणतो ते जे तत्त्व आहे, एकम एव अद्वितीय जे आहे, त्या श्रेष्ठ प्रकृतीनी धारण केलेलं आहे. परब्रह्म परमेश्वर भगवंतानी धारण केलेलं आहे. परब्रह्म परमेश्वर भगवंतानी या जीवाला धारण केलेलं आहे. पण जीवानी आपला संबंध अपरा प्रकृतीशी म्हणजे कनिष्ठ प्रकृतीशी तो संबंध त्यांनी मान्य केलेला आहे आणि म्हणून त्याला कनिष्ठता आलेली आहे. शरीर धारण करतो, नामरूप धारण करतो, म्हणून त्याला तो परब्रह्मापेक्षा वेगळा वाटतो. भगवंत प्रेमळ आहेत. ते आत्मीयतेने हा माझा वंश आहे, हा माझाच अंश आहे असं सांगत राहतात. आता ह्यामध्ये तो खरं म्हणजे जो जीव आहे तो परिपूर्ण आहे, परब्रह्मच आहे. त्याला ते सगळं तेज द्यायला हे परब्रह्म तत्व तयार आहे. खरं म्हणजे ते त्याच्याकडे आहेच, पण ते त्याच्या अज्ञान आवरणामुळे झाकलं गेलं आहे. ते झाकण काढून टाकण्याचं काम भगवंत करतात आणि म्हणून ते म्हणतात मी तुला सगळं तेज द्यायला उत्सुक आहे. जे तुझ्यामध्ये आहे ते पूर्ण दाखवायला तुला तयार आहे. पण हा जीव मलिन झालेला असल्यामुळे त्या सर्व शक्ती घेऊ शकत नाही. तो लाख द्यायला तयार आहे, पण हा घ्यायला तेवढा सक्षम राहत नाही, कारण अज्ञानाचं पांघरूण त्याच्यावरती असतं. जे त्याच्याकडे आहेच त्याची त्याला जाणीव नाही. ते पांघरूण काढायचं काम भगवंत करायला तयार आहेत, पण तरीसुद्धा हा तो ती शक्ती घेऊ शकत नाही. जसं एक श्रीमंत सावकार दान करायला तयार आहे, भरपूर दान करायला तयार आहे. त्याच्यासमोर याचकांची भरपूर गर्दीसुद्धा आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये लहान मोठं असं काहीतरी पात्र हातामध्ये की दान घेण्यासाठी पात्र लागतं काहीतरी, आणि तो माणूसही पात्र असावा लागतो. या दोन्ही गोष्टी आहेत. पण तरीसुद्धा ते प्रत्येकाच्यातलं हातातलं जे भांडं आहे घेण्यासाठी, सामावून घेण्यासाठी, आपलं दान आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी जो पदर पसरलेला आहे किंवा जे पात्र आहे, जे भांडं आहे, ते तो कोणाच्या हातात लहान असतं, कोणाच्या हातात मोठं असतं. आता त्याप्रमाणे भगवंत सर्व शक्तींचं वाटप करतो. ज्याचं लहान पात्र आहे त्याला लहान थोडंसंच मिळतं, ज्याचं मोठं पात्र आहे त्याला मोठं मिळतं, पण ते मोठं वाहून नेण्याची आणि पचवण्याची क्षमता पण लागते. आता आपण आपल्या पूर्वकर्माप्रमाणे जे भांडं आपल्याजवळ असेल त्याप्रमाणे आपण घेतो. म्हणून त्याचाच वंश असलो तरी पूर्ण नसतो, तरीही हा माझा सनातन वंश आहे असं भगवंत म्हणतात. त्याचं कारण सोन्याच्या लगडीतून कितीही सोनं काढलं, थोडं काढलं, जास्त काढलं, तरी सोन्याचे सगळे गुण त्याच्यामध्ये असतात. तसेच परब्रह्माचे सगळे गुण आपल्यामध्ये आहेत. त्याची जाणीव आम्हाला नाही आहे. का नाही आहे? तर हा जीव जो आहे तो गुणमायेत अडकून पडलेला आहे आणि हा इंद्रियांना आकर्षित सतत करून घेत असतो आणि आपल्या मध्ये त्या सच्चित परब्रह्माचे गुण आहेत हेच विसरून जातो. जसं एक छोटी कथा आहे की एक सिंहाचा बच्चा तो मेंढरांमध्ये मिसळून राहतो आणि स्वतःला मेंढरूच समजतो. तसं आपलं झालेलं आहे. कोणीतरी आम्हाला सांगावं लागतं की अरे तू सिंह आहेस बाबा, तत्त्वमसि, तो तूच आहेस, परब्रह्म आहेस. हे गुरु जेव्हा आम्हाला सांगतात अरे तू सिंह आहेस, तू राजा आहेस, तुझ्या इंद्रियांचा तू राजा आहेस, हे ते सांगायला लागतात, तेव्हा आमच्या लक्षात येतं. कारण जीवात्मा, ह्या जीवात्म्याचा विषयांशी संयोग झाला की तो त्या देवतेला विसरतो आणि मनासहित विषयांमध्ये गुंतून जातो आणि स्वस्थानापासून ढळतो. त्याचं अधःपतन होतं आणि मग काय होतं? श्रोत्र, चक्षु,
त्वक, जिव्हा, घ्राण ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे त्याचे विषय आहेत आणि याच्या जोडीला मन आहे. या मनाला ह्या पंचेंद्रियांना नाचवायला आवडतं, म्हणून ते बुद्धीशी तादात्म्य पावत नाही आणि अहंकार विरघळवत पण नाही, शिवाशी तद्रूप होत नाही. आणि म्हणून याला म्हटलेलं आहे की मी भगवंताचाच आहे हे विसरून जीव मी अमुक वर्णाचा, तमुक संप्रदायाचा, स्त्री आहे, पुरुष आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, मला हे येतं ते येतं असे भेदाभेद वेग मानतो आणि त्यामुळे तो आपल्याला भगवंतापासून वेगळं मानतो आणि मन इंद्रियांच्या सहाय्याने विषयांच्या आकर्षणामध्ये राहतो. अशा पद्धतीने तो त्यामध्ये राहिल्यामुळे जरी भगवंत सांगत असला की हा माझाच वंश आहे, हा सनातन वंश आहे, हे सगळं तो दुर्लक्षित करतो. आता मनासह इंद्रियांना आपले मानणारा हा जीवात्मा अनेक जन्मामध्ये भ्रमण करतो. आता ते कसं करतो ते या श्लोकामध्ये दृष्टांतासहित सांगितलेलं आहे, 8व्या श्लोकामध्ये. त्याच्यामध्ये भगवंत असं सांगतात, तो दृष्टांत देताना भगवंत असं सांगतात, शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्. आता जीवात्मा जो आहे, या आत्ता जे 6, 7 आणि 8 आपला आत्ता जो बघितला तो 7वा आणि 8वा होता श्लोक आणि 6वा श्लोक. या 3 श्लोकामध्ये हा आत्मा जो आहे तो ब्रह्मांडाचा प्रकाशक आहे. समष्टी भावाने तो सर्व प्राणीमात्रांमध्ये आत्मरूपाने अस्तित्वात असतो आणि व्यष्टी भावाने म्हणजे व्यक्तीच्या भावाने, व्यष्टी भावाने मन इंद्रिय यांना प्रकाशित करत असतो. हे आपण आधी पाहिलेलं आहे. आता ते असं म्हणतात की जीवात्मा एखादं शरीर प्राप्त करतो, एखादं शरीर सोडून जातो, तेव्हा तो वायू ज्याप्रमाणे फुलातला सुगंध घेऊन जातो त्याप्रमाणे आधीच्या वासना, मन, इंद्रियांची शक्ती सोबत घेऊन जातो. सुवास घेऊन जातो वायू, त्याप्रमाणे हा जो आत्मा आहे म्हणजे जीवात्मा आहे तो हे सगळं घेऊन जातो. हा आत्मा अंतःकरणातल्या संस्कारांना घेऊन शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करण्याच्या दिशेने बाहेर पडतो. आता याच्यामध्ये एक उदाहरण जर द्यायचं झालं तर अपमान केलेला अतिथी देवो भव हे जर आपण पाहिलं तर अतिथीचा आदर सत्कार करावा, त्यामुळे पुण्यप्राप्ती होते असं आपल्याला शास्त्रात सांगितलेलं आहे. पण अपमान केला एखाद्या अतिथीचा ग्रहस्थानी तर अपमान केलेला अतिथी ज्याप्रमाणे अपमान करण्याची पुण्यरूप सगळी संपत्ती जी आहे ती घेऊन जातो. पुण्यरूप संपत्ती घेऊन जातो म्हणजे काय, त्याचं जे काही पुण्य त्याला मिळणार होतं, अतिथी देवो भव याप्रमाणे जे पुण्य त्याला मिळणार होतं ते मिळत नाही. ते पुण्य जे आहे ते ह्या अतिथी अपमान केला ज्याचा गेलेला आहे, अपमानित अतिथी तो ते घेऊन जातो, तो पुण्य त्याचा घेऊन जातो. किंवा दुसरं उदाहरण, दोरा जसा तुटला की कळसूत्री भावल्यांची गती तो घेऊन जातो, कारण त्या दोऱ्याच्या तालावरती त्या कळसूत्री भावल्या नाचत असतात. पण दोरा तुटला तर त्यांची गती थांबते, म्हणजे त्यांची गती हा तुटलेला दोरा घेऊन जातो. किंवा अपमानित केलेला अतिथी पुण्य जे आहे, पुण्यरूप संपत्ती आहे ती घेऊन जातो. हे जसं आहे तसं देहाचा अधिपती जो जीव आहे, जीवात्मा जो आहे तो देहातून बाहेर पडला की 5 ज्ञानेंद्रियांच्या सर्व शक्ती आणि मन
वासनांसहित घेऊन जातो. ज्याप्रमाणे तो दृष्टांत जो दिलेला आहे तो असा आहे की ज्याप्रमाणे पुष्पातला सुगंध, फुलातला सुगंध वायू वाहून नेतो, त्याप्रमाणे जीव मन इंद्रिय बरोबर घेऊन, त्यातल्या वासना बरोबर घेऊन दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीने बाहेर पडतो. वाऱ्याने सुगंध नेला, त्या फुलांमधला सुगंध वारा घेऊन जाऊ शकतो, पण फूल तिथंच असतं ना. आशयात वायुर्गंधा निवाशयात, हे आशयात म्हणजे ज्या वस्तूचे ठिकाणी तो गंध असतो ते म्हणजे त्या फुलात जो सुगंध असतो, मृगात कस्तुरीचा गंध असतो, अत्तरामध्ये त्याचा सुवास गंध असतो, हा गंध वारा वाहून नेत असतो. पण ज्याच्यामध्ये तो गंध असतो आशयात, ते मात्र तिथेच राहतं. फूल तिथेच राहतं, अत्तर तिथेच राहतं. पण म्हणजे अत्तराची कुपी म्हणा, बाटली म्हणा, ती तिथेच राहते, पण गंध मात्र तो घेऊन जातो. आशय म्हणजे ज्यात ते आहे ते स्थान. जसं आपण म्हणतो जलाशय, जल आशय, ज्याच्यामध्ये जल आहे ते जलाशय. त्या पद्धतीने त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तसं सूक्ष्म इंद्रिय प्राणासह गेली तरी शरीर तिथंच राहतं ना. मनुष्याचं मन विकारमय असतं, त्यावर वासना संस्कार असतात, त्यातून त्याचा पुनर्जन्म होतो. म्हणून ही उपमा दिली, ती शरीर तिथेच राहतं, पण ते सूक्ष्म इंद्रियांसह, प्राणासह, मनाच्या वासनांसह तो जीव मात्र बाहेर पडतो, जसं वायू फुलातला सुगंध घेऊन बाहेर पडतो. आता मावळता सूर्य जसा प्रकाश घेऊन जातो, म्हणजे तो काय करतो, मावळता सूर्य जसा मावळून पूर्णपणे मावळला जातो तेव्हा अंधार पडायला लागतो, म्हणजेच थोडक्यात तो प्रकाश घेऊन जातो. तसा हा जीवात्मा संस्कार वासना सगळं घेऊन जातो आणि पंचभौतिक शरीर खालीच राहतं. तो जीवात्मा जो आहे तो नवीन शरीर धारण करतो. एका देहातून दुसऱ्या देहात जाण्याची ही प्रक्रिया इतकी सहज आणि स्वाभाविक आहे असं पण भगवंत इथे आपल्याला इंडिकेट करतात, दर्शवितात आणि आपलं मृत्यूचं भयसुद्धा दूर करतात. शरीर सोडून जात असताना, म्हणजे शरीर सोडून जात असताना आत्मा, किंवा शरीरात राहत असतानाचा आत्मा, किंवा विषयाचा भोग घेत असताना जो आत्मा आहे, शरीराच्या बाबतीतला हा जो जीवात्मा आहे, तो अज्ञानी लोक त्याला ओळखत नाहीत, त्या आत्म्याला ओळखत नाहीत. खरं जीवात्मा आणि आत्मा काही वेगळा नाही, पण तो शरीरात असतो म्हणून त्याला जीवात्मा म्हणतात. ते जीवात्म्याला हे अज्ञानी लोक अज्ञानाच्या पांघरुणामुळे किंवा मी देह ही जी भावना आहे, हे जे अज्ञान आहे, त्यामुळे त्याला ओळखत नाही. कारण तो सर्वांच्या समोर शरीर सोडतो. अज्ञानी माणूस नामरूपाने त्याला तेथे जाणतो की अमका अमका यांच्यातले प्राण निघून गेले. म्हणजे प्राण निघून गेले म्हणजे काय, आत्मा निघून गेलेला आहे, पण तो जाताना सुद्धा आम्हाला दिसत नाही. जनरली सर्व माणसं एकमेकांना नामरूपाने जाणतात, आत्मतत्वाने जाणत नाहीत, जे अज्ञान अवस्थेत असतात. ज्ञानी लोकांची गोष्ट वेगळी आहे, संत साधू सज्जन यांची गोष्ट वेगळी आहे. ईश्वर इथे जीवात्म्याला म्हटलेला आहे, म्हणजे हा ईश्वर जो व्यष्टीमध्ये आहे त्याला जीवात्मा म्हटलेला आहे आणि समष्टीमध्ये आहे त्याला परमात्मा म्हटलेला आहे. आता हा जो शरीराचा स्वामी आहे, त्यामुळे शरीराचा स्वामी असल्यामुळे ह्याचा संकुचित झालेला भाव आहे. समष्टीचं पालन पोषण करणारा जो ईशन करणारा जो आहे तो ईश्वर आहे, तो ब्रह्मांडात आहे. आणि शरीरात असणारा हा संकुचित भावाचा जो आहे तो जीवात्मा जो आहे त्याच्याकडनं 3 चुका होतात. कोणत्या 3 चुका होतात, तर एक, मन बुद्धी शरीर ह्या सगळ्या जड पदार्थांचा मी स्वामी आहे
असं तो मानतो आणि त्यांचा दास बनतो. खरं म्हणजे मी त्यांचा स्वामी असं मानतो, की मन माझं आहे म्हणजे मालकी हक्क माझा आला ना, बुद्धी माझी आहे, शरीर माझं आहे, असं तो म्हणतो. हे जड पदार्थ माझे आहेत असं म्हणतो म्हणजे स्वामित्व दाखवतो, पण बनतो मात्र त्याचा दास. दास बनतो. आता दुसरा भाग असा आहे, की आपल्याला स्वामी किंवा ईश्वर मानतो, पण मूळ जो स्वामी आहे, ज्याने आपल्याला निर्माण केलंय, त्याला मात्र विसरतो. जिस यार ने नथ दी उसके सुमिरन बार बार, जिस यार ने नाक दी उसे भूल गया पार. अरे बाबा, नथ दिले त्याचं कौतुक करतोय, मी नाकात नथ घातली वगैरे, पण त्यांनी नाकच दिलं नसतं तर तू नथ कुठनं घालणार होता. मग त्यांनी नाक दिलेलं आहे त्याला विसरू नकोस. म्हणजे आपल्याला हा स्वामी किंवा ईश्वर वगैरे मानतोय, पण मूळ स्वामी ज्याने आपल्याला जन्म दिलेला आहे किंवा ज्याने आपल्याला या भूतलावर पाठवलेलं आहे, त्याचं मात्र त्याला विस्मरण होतं. त्यामुळे इथे मुळामध्ये इंद्रियांचा दास होणं, ईश्वराचं विस्मरण होणं आणि तिसरं पराधीन होणं, या 3 गोष्टी, या 3 चुका हा जीवात्मा करतो, म्हणून त्या भगवंतापासून दूर राहतो. आता पराधीन होणं, जड पदार्थाचा त्याग करणं, त्याच्या स्वाधीन असून सुद्धा त्याचा तो त्याग करत नाही. मग हे त्याग करत नाही आणि म्हणून त्याला ही त्याग करण्याची इच्छाच नसते, त्यामुळे तो पराधीन होतो. त्या जड पदार्थांमध्ये गुंतून पडतो, त्याचीच हाव त्याला सुटते आणि त्यांच्याच अधीन होतो, त्यामुळे तो पराधीन होतो. आता जडतेशी जेव्हा तादात्म्य सुटतं म्हणजे मृत्यूनंतर, हे जड पदार्थ कोणते देह वगैरे जे आहेत हे जड पदार्थ आहेत, तर त्यामुळे त्याच्याशी जेव्हा ह्याचं तादात्म्य सुटतं तेव्हा तो सूक्ष्म होतो. जड शरीर सोडतो, पण तरीसुद्धा ते सूक्ष्म होतो, पण सूक्ष्म वासनात्मक देह घेऊन तो जातो, म्हणून त्याला गंधाची उपमा दिलेली आहे. खरं म्हणजे जीवाला 2 शक्ती प्राप्त आहेत. प्राणशक्ती, ज्याच्यामुळे तो श्वास उच्छ्वास करू शकतो, आणि दुसरी इच्छाशक्ती, त्यामुळे तो उपभोग घेऊ शकतो. आता ही प्राणशक्ती जी आहे ती क्षीण झाली की मृत्यू येतो, पण इच्छाशक्ती क्षीण झाली तर जीवन मुक्त होतं. श्वास पूर्ण झालेले आहेत, पण इच्छा अजून बाकी राहिलेल्या आहेत, त्यांना मृत्यू येतो. पण श्वास अजून बाकी आहेत आणि इच्छा मात्र कधीच पूर्ण झालेल्या आहेत, त्या इच्छा निर्माणच होत नाहीत, ती इच्छाशक्ती क्षीण झालेली आहे, तो जीवनमुक्त असतो. प्राणशक्ती क्षीण होण्यापूर्वीच इच्छाशक्ती क्षीण करावी लागते, हे ह्यातनं भगवंत आपल्याला सुचवत आहेत. म्हणून मन इंद्रियांसह वाहवत न जाता त्या मन इंद्रियांना ताब्यात ठेवणं हे जास्त श्रेयस्कर आहे, श्रेष्ठ आहे, असं भगवंत आपल्याला सांगतात. आता ह्या श्लोकामध्ये मनःषष्ठानींद्रियाणी असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. हे नक्की काय आहे त्याचं विवरण आता 9व्या श्लोकामध्ये भगवंत करतायत. सांख्यमताप्रमाणे बघितलं तर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन अशी इंद्रिय मानलेली आहेत. पाणिनींनी याच्यामध्ये काही व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्या करताना त्यांनी असं म्हटलं आहे की इंद्रियम इंद्रलिंगम इंद्रदृष्टम इंद्रसृष्टम इंद्रजुष्टम इंद्रदत्तम इति वा, अशी त्यांनी व्याख्या केली आहे इंद्रियाची. आता इंद्र या शब्दांवरून इंद्रिय ही व्युत्पत्ती झाली आहे असं पाणिनींनी म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये गंमत म्हणून सहज जाता जाता सांगते की इंद्रलिंगम, इंद्रिय, इंद्राचे बाह्य लिंग म्हणजे प्रतीक आहेत. इंद्रदृष्टम म्हणजे इंद्राने इंद्रिय पाहिली म्हणजे त्याचा अनुभव घेतला, म्हणून त्याला इंद्रिय असं म्हणतात.
इंद्रसृष्ट, इंद्रानी सृजनशक्ती, इंद्राने ती उत्पन्न केली म्हणून त्याला इंद्रिय असं म्हणतात. इंद्रजुष्टम, इंद्राच्या प्रिय भावनांनी युक्त असल्यामुळे त्याला इंद्रिय म्हणतात. म्हणजे बघा, इंद्र ही देवता आपल्या सर्व अवयवांमध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या ज्या देवता आहेत त्या इंद्ररूपाने आहेत. ही इंद्राची बाह्य प्रतीकं आहेत. तसं त्याला इंद्रलिंग असं म्हणतात. इंद्रदृष्ट म्हणजे अनुभव घेतलाय त्या इंद्रियांनी, की हाताने असं करता येतं, डोळ्यांनी पाहता येतं, कानाने ऐकता येतं, हा अनुभव घेतलाय म्हणून ती इंद्रिय आहेत. इंद्रसृष्टम म्हणजे इंद्राने उत्पन्न केली म्हणून इंद्रिय आहेत. इंद्रजुष्टम म्हणजे ह्या इंद्राच्या प्रिय भावना आहेत, की हाताने कर्म करावं, डोळ्याने चांगलं पाहावं म्हणून तर त्यांनी आपल्याला ही इंद्रिय दिलेली आहेत. आणि इंद्रदत्तम, इंद्राने इंद्रियांना आपल्याला विषयाच्या उपभोगांचं प्रदान केलेलं आहे म्हणून त्याला इंद्रिय असं म्हणतात. अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलेलं आहे, कारण जे उपभोग आहेत ते प्रत्येक इंद्रियाचे वेगवेगळे आहेत, त्यांचं ते अन्न आहे. अशा पद्धतीने हे सगळं वर्णन केलेलं आपल्याला शास्त्रांमध्ये पण पाहायला मिळतं. आता इथे भगवंतानी काय म्हटलेलं आहे, हा जीवात्मा जो आहे तो ऐकतो, बघतो, स्पर्श करतो, चव घेतो, वास घेतो, हे जे सगळं सांगितलेलं आहे ते नाक, कान, जिव्हा, डोळे, त्वचा यांचा आश्रय घेऊन म्हणजे सर्वांच्या सहाय्याने विषय सेवन करतो आणि या सर्वांना मनाचं अधिष्ठान असतं. आता चैतन्यमय आत्मा प्रत्यक्ष काहीच कार्य करत नसला तरी त्याच्यापासून मिळालेल्या ऊर्जेमुळे, शक्तीमुळे, चैतन्यामुळे पंचज्ञानेंद्रियांच्या साह्याने जीवात्मा बनून हा सगळा उपभोग भोगत असतो. त्या सगळ्याला मनाचं अधिष्ठान असावं लागतं. कारण मन जर थाऱ्यावर नसेल तर एखादी गोष्ट पाहूनही आपण ती पाहिली नाही असं वाटतं. आपण म्हणतो ना, लक्ष कुठं आहे? अरे लक्ष कुठं आहे म्हणजे मन तिथे नाही आहे म्हणून लक्ष तिथे नाही आहे. आता लक्ष नसेल तर माणूस समोरून गेला तरी आपल्या लक्षात येत नाही. मन नसेल आणि आपण श्रवणाला बसलो असलो तरी त्या मनाला काही समजत नाही. मन तिथे जागृत नसेल तर बोललेलं काही कळत नाही आणि मन जर भलतीकडे धावत असेल तर स्पर्शसुद्धा आपल्याला जाणवत नाही. अशा तऱ्हेने असल्यामुळे कानावर पडलं तरी आपण श्रवण करू शकत नाही. अशा ह्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत हे आत्मतत्व जे आहे ते निर्गुण निराकार आहे. आपल्या आतमध्ये सुद्धा दोन मन आहेत. ह्या सगळ्या इंद्रियांना ज्या वेळेला विषयांकडनं आकर्षित करायचं असतं तेव्हा मन हे अधिष्ठान आहेच आहे आणि ते असल्याशिवाय आपण ते करू शकत नाही. पण मनसुद्धा दोन आहेत, एक बहिर्मन आणि एक अंतर्मन. अंतर्मन कधीही केव्हाही खोटं बोलत नाही. बहिर्मन सतत 5 इंद्रियांच्या संगतीने विषयांशी जोडलं जातं. जसं लोखंड जे असतं ते चुंबकामुळे खेचलं जातं, तसं हे जे विषय आहेत हे ज्ञानेंद्रियांमुळे खेचले जातात. आता इंद्रिय विषयांमध्ये एवढी गुंतून जातात की त्या इंद्रियांना शक्ती देणाऱ्या शक्तीचं सुद्धा विस्मरण त्याला होतं. त्यामुळे त्याला असं वाटायला लागतं की मीच बघतोय, मीच खातोय, मीच ऐकतोय, मीच भोगतोय आणि मग त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. ह्या भावनांचे चांगले वाईट संस्कार जे असतात ते त्या मी 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 या मीवर होत असतात. आता डोंगरावरनं जर एखादा दगड निसटला तर तो उताराच्या दिशेने जसा घरंगळत जातो तसा जन्माला आलेला जीव इंद्रियांच्या सहाय्याने विषयरूपी उताराकडे धावतो आणि जिथे तो मुळात होता ते आपलं उगमस्थान जे आहे ते उगमस्थान पूर्णपणे विसरून जातो. असं या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. आता जे या विषयामध्ये रमतात त्यांना आत्मप्रत्यय येत नाही, प्रचिती येत नाही, अनुभूती येत नाही. मग हा अनुभूती कोणाला येते? त्याचं रहस्य
या 10व्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगतायत. ते असं म्हणतात, उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. शरीर सोडून जाणाऱ्या किंवा शरीरात राहणाऱ्याला, विषयांचा उपभोग घेणाऱ्याला अथवा 3 गुणांनी युक्त झालेल्या जीवात्म्याला, साक्षीभूत निर्विकार आत्म्याला अज्ञानी लोक जाणत नाहीत. ज्ञानरूप नेत्र म्हणजे ज्ञानचक्षु असलेले लोकच ज्ञानी जन त्याला तत्वतः जाणतात, असं या श्लोकाचा अर्थ आहे. आता देहात असताना हा आत्मा अलिप्तच असतो. हे ज्ञान, हे ज्याचं ज्ञानचक्षु उघडलेले आहेत, हे ज्ञानचक्षु उघडण्याकरता आधी अंतर्मुख व्हावं लागतं. हेही ज्ञानी लोक जाणतात आणि त्यामुळे ज्ञानी लोक हे जाणतात की देहात असलं तरी आत्मा हा अलिप्तच असतो. म्हणून ज्ञानचक्षु उघडले गेले असतील असे ज्ञानी लोकच हे जाणतात. आता ज्ञान काही एकदम प्राप्त होत नाही, त्यासाठी साधना करावी लागते. चित्त शांत स्थिर करावं लागतं, निष्काम कर्मयोग साधावा लागतो, तेव्हा ज्ञानचक्षु प्राप्त होतात. भगवंतानी अर्जुनाला सुद्धा विराट रूपाचं दर्शन करायचं होतं, त्यावेळेला ज्ञानचक्षु दिले होते. आता ज्ञानी मनुष्य विषयात राहूनही त्यापासून अलिप्त राहू शकतो, कारण विषय भगवंतानी निर्माण केलेले आहेत. भोग घेणारी इंद्रियसुद्धा त्यांनीच निर्माण केलेली आहेत, ती त्याचा भोग घेतात, मी नाही. देहधारणेसाठी जसं आपण अन्न खातो तसं इंद्रियांचे विषय हे त्याचं अन्न आहे. ते सुद्धा देहाधारण करताना आपण मित आहारी असतो, मितभाषी असतो, त्याप्रमाणे इंद्रियांचा आहार घेताना सुद्धा तो मित प्रमाणातच घेतला पाहिजे, सीमित प्रमाणात घेतला पाहिजे. हे इथे भगवंत आपल्याला सुचवत आहेत. शब्दस्पर्श रूप रस गंध हे इंद्रियांचे विषय, हेच त्याचं अन्न आहे. पण हे अन्न जे आहे ते त्या योग्य धारणेने, योग्य तऱ्हेने आणि सीमितपणे घेतलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आता ज्ञानी माणूस जो असतो तो अनुभूती जी असते त्याला अनुभूती आलेली असते. ज्ञानी माणसाला त्या अनुभूतीचे जे जे अनुभव असतात ते तो मनात साठवून ठेवतो. ते मी मध्ये साठवले जातात, त्याच्या मी मध्ये. आता त्याचा मी म्हणजे हा निस्वार्थ निष्काम असा मी आहे. त्यामध्ये हे सगळे अनुभूतीचे क्षण त्यांनी साठवलेले असतात आणि त्याचं जीवन अनुभव समृद्ध ते करतात. म्हणून ज्ञानी माणूस हा ज्ञानाने समृद्ध होतो. पण अविचारी, इंद्रिय सौख्य ज्यांनी घेतलेलं आहे, आस्वाद घेतलेला आहे, असा अज्ञानी जो आहे त्याच्या मनामध्ये मी मध्ये इच्छा, वासना, कामना ह्याच असतात आणि त्या पूर्ण करण्याच्या हेतूने, कारण त्या कधी पूर्ण होतच नाहीत. म्हणून तो सातत्याने ते त्या जन्म मृत्यू या चक्रामध्ये अडकतो आणि त्याचं ज्ञान समृद्ध नसतं, व्यावहारिक असतं, पारमार्थिक नसतं. त्यामुळे ज्ञानी मनुष्य हा विचारांनी समृद्ध असतो, कारण त्या अनुभूतीच्या जोरावर तो असतो. नामस्मरणामुळे आपलं संचित संपून जातं, म्हणून आधी नामस्मरणापासून सुरुवात करतात. नामस्मरणामुळे आपलं संचित संपून जातं, प्रारब्ध तयार होत नाही. आधीचं जे काही प्रारब्ध असतं, आधी तयार झालेलं आधीच्या जन्मांमधलं किंवा आत्ताच्या जन्मातलं आधीच्या आयुष्यातलं, ही गोडी लागण्यापूर्वीचं ते जे प्रारब्ध असतं ते ज्ञानाग्नीने जाळलं जातं. कारण ते भोगताना प्रारब्ध भोगावंच लागतं. ते भोगताना ते देह तो भोगतोय, मी नाही, ही भावना मनामध्ये निर्माण झालेली असते. त्यामुळे सत्वशुद्धी होते, चित्तशुद्धी होते आणि क्रियमान तयारच होत नाही, कारण मी करून या करता ही ज्ञानी माणसाची भूमिका असते. त्यामुळे इथे ज्ञानी माणूस हा अनुभूतीच्या ह्याच्यावरती, प्रतिष्ठेवरती उभा असतो.
आणि अज्ञानी माणूस त्याच्यापासून खूप दूर असतो. लंकेमध्ये गेल्यानंतर एक उदाहरण देते की लंकेमध्ये गेल्यानंतर मारुती जो आहे लंकेमध्ये जातो त्यावेळेला तो बिभीषणाला विचारतो. तो विचारतो की इथे इतका अनाचार आहे, पापी लोक आहेत, अज्ञानी लोक आहेत, असं अनाचाराने कोंदटलेल्या वातावरणात राहून सुद्धा तू एवढा सत्वशील सद्विचारी कसा काय राहिलास? मला तर आश्चर्यच वाटते. त्याच्यावरती बिभीषण मारुतीला उत्तर देतात, हनुमंताला उत्तर देतात, अरे जीभ जी आहे जीभ ती कशी 32 दातांच्या कुंपणामध्ये अलगदपणे वावरत असते. रामनामाच्या वलयामध्ये ते रामनामाचं वलय जे आहे ते माझ्या भोवती मी कायम ठेवलेलं होतं, ते कुंपण कायम घातलेलं होतं, म्हणून मी माझी जीभसुद्धा रामनामाला वाहिलेली होती, म्हणून या सर्व गोष्टींपासून मी अलिप्त राहू शकलो. ज्ञानी असा असतो, तो आमच्यासारखाच आमच्याबरोबरच आमच्याच जगात राहत असतो, पण तरीसुद्धा तो अलिप्त असतो. अज्ञानी मात्र आत्मा प्रकृतीच्या त्रिगुणांच्या अधीन होऊन लिप्त होऊन तो राहतो. म्हणजे अज्ञानी लोकांचा आत्मा म्हणजे जीवात्मा, हा जीवात्मा त्रिगुणांच्या अधीन होऊन राहतो आणि त्रिगुण मायेत अडकलेले आहेत, त्यामुळे तोही मायेतच अडकून राहतो. पण ज्ञानी लोक मात्र या सगळ्यापासून अलिप्त राहतात. विषयाचा उपभोग घेणारे आणि 3 गुणांनी युक्त झालेले, भोगात गुंतलेले अज्ञानी लोक जे आहेत, अज्ञानी माणसं जी आहेत, अज्ञानी व्यक्ती ज्या आहेत, त्या साक्षीभूत असलेल्या निर्विकार अशा आत्म्याला जाणत नाहीत. आम्ही जसं त्रिगुणमायेत विषयांच्या जगात राहतो तसे संतसुद्धा राहत असतात. आम्ही चर्मचक्षूंनी बघतो, ते ज्ञानचक्षूंनी पाहतात. आम्ही विषयात आसक्त होतो, ते विषयात असूनसुद्धा असक्त असतात. ते गुणागुणेषु वर्तन्त याप्रमाणे राहतात. सगळे काही इंद्रिय भोग आहेत, इंद्रियांचं अन्न आहे, ते जे विषय भोग आहेत ते अतिशय सीमित स्वरूपात घेतात. ते फक्त ती इंद्रिय जिवंत राहावीत या दृष्टिकोनातनं घेतात आणि आम्ही मात्र ते ओरबाडून घेत असतो. असा हा सगळा ज्ञानी आणि अज्ञानी या लोकांमध्ये फरक आहे. त्यामुळे जे या विषयात रमतात त्यांना आत्मप्रत्यय येत नाही. जे ज्ञानी आहेत, ज्यांनी विवेकाने आत्मज्ञान प्राप्त केलेलं आहे, ते मात्र याची अनुभूती घेतात. म्हणून विचार विवेकाने जागृत झालेला उपासक, आधी उपासना आहे, आधी नामस्मरण आहे, विचार विवेकाने जागृत झालेला उपासक जो आहे तो देहबुद्धीकडून आत्मबुद्धीचा प्रवास करतो, आत्मस्वरूपावर स्थिरावतो आणि त्यावेळेला त्याला आत्मविद्येची कास धरावी लागते. तेव्हा त्याचा देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास परिपूर्ण व्हायला सुरुवात होते असं भगवंत सांगतात. आणि मग आत्मप्रचितीचा भाग आहे. आपण इथेच थांबू. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.